नमस्कार, मी मोनाली स्वागत करते मोनालीज फूड कोर्टमध्ये। आज आपण बनवतोय साबुदाणा वडे। त्यासाठी इथे मी 1 कप साबुदाणे घेतलेले आहेत। आता सगळ्यात अगोदर काय करायचं तर याच्यामध्ये पाणी घालायचं आणि हे साबुदाणे 1-2 वेळा तरी पाण्यात स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। आपल्याला थोडेसे चोळून धुवायचे। आता यातलं मी पाणी काढून घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे, साधं पाणी घालायचं आहे आणि हे आपल्याला रात्रभर भिजत ठेवायचे आहेत। तर पाणी किती घालायचं तर साबुदाण्याच्या वर 1 पेर इतकं आपण पाणी घालायचं आहे। थोडंसं वाढवते मी आणि एकसारखे करून घ्यायचे। 1 पेर म्हणजे ही जी बोटाची पहिली जी रेष असते तिथपर्यंत साबुदाण्याच्या वर पाणी ठेवायचं आहे आणि झाकण ठेवून आपण हे रात्रभर असेच भिजू देणार आहोत। तर इथे हे जे साबुदाणे आहेत ते मी रात्रभर भिजवून घेतलेले आहेत आणि सकाळी उठल्यावर काय करायचं तर साबुदाणे तसे व्यवस्थित भिजतात तितकं सफिशियंट आपण पाणी घातलेलं आहे। पण तरी पण मी काय करते, मी हे भांडं जे आहे ना ते असंच्या असं उपडं करून ठेवते, ज्यामुळे काय होतं की समजा जर जास्तीचं पाणी साबुदाण्याच्या बेसला जर राहिलं असेल तर ते उलटं केल्यामुळे परत खालपर्यंत येतं आणि वरच्या साबुदाण्यांना देखील लागतं आणि सगळे साबुदाणे एकसारखे मऊ होतात। तर ही स्टेप नक्की करा, बाबांची ट्रिक आहे आणि मी फॉलो करते। तर आता हे थोडा वेळ असंच ठेवूया। तर मी जनरली काय करते की खिचडी किंवा वडे बनवायचे असतील तर रात्रभर साबुदाणे भिजत ठेवते। सकाळी उठल्या पहिल्यांदा हे साबुदाणे असे उलटे करून ठेवते, म्हणजे हे भांडं उलटं करून ठेवते आणि नंतर मग थोड्या वेळाने खिचडी किंवा वडे बनवायला घेते, ज्यामुळे तोपर्यंत ते सगळे साबुदाणे एकसारखे आणि मौसूत होतात। तर इथे साबुदाणे असे मी 1/2 तास ठेवलेले आहेत आणि त्याचबरोबर आपण इथे जय्यत तयारी करून घेतलेली आहे वड्यांची। आता काय करायचं, एक मोठं भांडं घ्यायचं ज्याच्यामध्ये आपल्याला हे सगळे जिन्नस मिक्स करता येतील। हे साबुदाणे एकदा असे उलटे करायचे आणि तुम्ही इथे बघू शकता की साबुदाणा किती मस्त अगदी टम्म फुगलेले आहेत आणि मोकळे देखील आहेत, म्हणजे अगदी त्याचा गिचका किंवा म्हणजे अगदी ते खूप जास्त मऊ किंवा चिकट असे झालेले नाहीयेत, छान मोकळे भिजलेले आहेत, त्यामुळे पाण्याचं हे प्रमाण अगदी सफिशियंट आहे। आता हे काढून घेऊया। आता इथे हे साबुदाणे काढून घेतले की याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे शेंगदाण्याचं कूट। साधारण अर्धा कप कूट आहे या प्रमाणासाठी। 1 कप साबुदाणे होते, अर्धा कप शेंगदाण्याचं कूट आहे। मिरचीचे तुकडे मी थोडेसे मोठे ठेवलेले आहेत कारण द्विजला काढता यावे यासाठी। त्याचबरोबर आहे चवीपुरतं मीठ आणि इथे ही 2 बटाटी उकडून घेतली, छोट्या साईजची बटाटी आहेत, छान अगदी मऊसूत उकळून घ्यायची कारण याच्यामध्ये मिक्स झाली पाहिजे। ही आपण याच्यामध्ये चुरून घालूया। बाइंडिंगसाठी बटाटा वापरतोय आपण आणि आता हे हाताने छान एकजीव करून घ्यायचं आहे। तर इथे मिश्रण छान एकजीव करून झालेलं आहे। आता आपण याचे वडे थापायला सुरुवात करूया। आता हे वडे बनवताना हाताला तेल तूप लावू शकता, पण तसं त्याची इतकी गरज पडत नाही आणि हे वडे बनवताना ना असं दाबून घ्यायचे आणि शक्यतो पातळ बनवायचे, जाड बनवायचे नाही, नाहीतर मग ते आत शिजत नाही। गोल झाला की त्याला थोडा प्रेस करून चपटा बनवून घ्यायचा
आणि मग या कडा ज्या आहेत त्या आपल्याला आणि मग साईडने असं प्रेस करायचं म्हणजे ह्या कडा राहत नाहीत. फार जाड वडा बनवला नाही आहे मी. अजून एक दाखवते. प्रेस करून घ्यायचं असं आणि एकदा का हा गोल झाला की मग दाब देऊन वडा बनवायचा. तर इथे आपण हे वडे बनवून घेतलेले आहेत. छान दिसतात. साधारण 18 ते 20 वडे बनतात ह्या 1 कपाच्या प्रमाणात. आता वडे तळण्यापूर्वी आपण याच्यासोबत जे गोड दही खायचे ते बनवून घेऊया, म्हणजे मग गरमागरम वडे खाता येतील. इथे 1 कप दही घेतलेला आहे. तुम्हाला किती हवं त्या प्रमाणात तुम्ही घेऊ शकता. आता सगळ्यात अगोदर हे जे दही आहे ते आपण फेटून घ्यायचे, म्हणजे ते छान स्मूथ बनेल. अगदी पटकन होतं. आणि तुम्ही बघू शकता मस्त मलाईदार दिसतंय दही. आता याच्यामध्ये आपल्याला घालायचे 2 चमचे साखर. साधी साखर किंवा पिठी साखर काही घालू शकता तुम्ही. आणि त्याचबरोबर अगदी किंचितसं मीठ. आणि हे आपण मिक्स करून घेऊया. साखर विरघळते थोड्या वेळात, जोपर्यंत आपले वडे तळून होतील. तर इथे आपलं छानपैकी मलाईदार दही बनवून तयार आहे. तर इथे मी तूप गरम करत ठेवलेलं आहे. तूप व्यवस्थित गरम करून घ्यायचं आणि मगच वडे तळायला सुरुवात करायची आपल्याला. आपण थोडासा साबुदाणा टाकून चेक करूया. तूप छान गरम करून घ्यायचं, म्हणजे बऱ्यापैकी हीट असली पाहिजे. कमी तापलेल्या तुपामध्ये वडे तळायला घ्यायचे नाहीत. आता स्पेशली हे वडे तळताना काय करायचं ना, की गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची. लो हीट केली तर मग वडे फुटतात. त्यामुळे मीडियम फ्लेम करून तळायला सुरुवात करूया. सुरुवातीला मीडियमच ठेवायची आहे आणि मग त्याच्यातलं मॉइश्चर रिलीज झालं, थोडेसे वडे ड्राय झाले की नंतर आपण स्लो करायची फ्लेम, जेणेकरून वडे आत देखील छान शिजतील. पण सुरुवातीला जर आपण स्लो ठेवली तर त्याच्यामध्ये मॉइश्चर ट्रॅप होतं आणि मग ते बाहेर निघायला लागतं आणि मग वडे फुटतात. आपण थोडेसे असे हलवून घेऊया. आपण ह्यांना पलटी करूया. गॅसची फ्लेम अजूनही मीडियमच आहे. अजून थोडा वेळ मी असंच ठेवणार आहे आणि नंतर आपण ही बारीक करूया फ्लेम. आता तुम्ही बघू शकता थोडेसे ड्राय झालेत वडे. आता आपण गॅसची फ्लेम बारीक करूया, जेणेकरून वडे आत देखील छान शिजतील आणि पटकन करपणार नाही. एकदा हे पलटून घेऊया. छान खरपूस झाले पाहिजे. छान लाल झाले आणि तुम्ही बघू शकता अजिबात फुटलेले नाहीयेत वडे. आता आपण हे टिश्यू पेपरवर काढून घ्यायचे आहेत. मस्त. याच पद्धतीने बाकीचे वडे देखील आपण तळायचे आहेत. टाकून झाले की थोडी फ्लेम वाढवायची आपल्याला. आता एखाद दुसरा मिनिट झाल्यावर जरा यांना हलवायचे असे आणि पलटी करायची. आणि गॅसची फ्लेम अजूनही थोडी हायच ठेवायची आहे. दुसरी बाजू देखील थोडीशी सेटल झाली की मग आपण फ्लेम
हळू करूया। इथे दुसऱ्या बॅचचे वडे देखील तळून झालेले आहेत, आपण हे काढून घेऊया। मस्त आणि आता आपण बाकीचे वडे देखील तळून घेणार आहोत। तर इथे तुम्ही बघू शकता आपले साबुदाणे वडे मस्त फुगलेले आहेत, खूप छान होतात आणि अजिबात फुटत नाही। तुम्ही इथे बघू शकता एकही वडा फुटलेला दिसत नाहीये आणि याच्यासोबत आहे इथे आपण बनवलेलं गोड दही। तर नक्की बनवून बघा, उपवासाला किंवा असं देखील तुम्ही हे बनवू शकता। आणि त्याचबरोबर आपल्या चॅनलवर साबुदाणा खिचडी, वरीचा भात या देखील रेसिपी आहेत, त्या देखील चेक करा। पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपी सहित। तोपर्यंत साबुदाणा वडे नक्की बनवून बघा आणि खात रहा।